दुसरं काय आवश्यक आहे? दुसरं एटीटी व्हायचं तर आर्किटेक्चर मध्ये असणं आवश्यक आहे. हे दोन्ही माहिती आहे असं गृहीत धरून ती असेंब्ली लँग्वेज केलेली आहे की साधारणतः त्या असेंब्ली लँग्वेज वाचनातून जो इंडिव्हिज्युअल आहे त्याला प्रोसेसर असल्यासारखं वाटून ती कळली पाहिजे. आणि नुसती मशीन लँग्वेज मध्ये लिहिली, हाय लेवलला लिहिली तर खूप हाय लेवल राहते, मी प्रोसेसर असं वाटत नाही. मशीन लँग्वेज मध्ये लिहिली तर तेवढं माझ्याकडे मॅपिंग टेबल नाही आहे, म्हणून असेंब्ली त्या दोन्हीतला तो एक प्रयत्न. मग प्रोसेसरला ती कळत नाही म्हणून काय लागतो आपल्याला? असेंबलर लागतो. तसं झालेलं आहे भारतामध्ये इंग्रजी माध्यमातील शिक्षण यासाठी शोकांतिका दुसरी नाही. म्हणजे काय काय होतं इंग्रजी, जेव्हा इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण होतं तेव्हा काय काय होतं, तर जो विद्यार्थी आहे मूलतः शिक्षक सुद्धा, पण आपण गृहीत धरू की आता इंटरनॅशनल टीचर आणलेला आहे, सगळं त्यामुळे शिक्षक आहे आपण म्हणायला नको. तर विद्यार्थी म्हणजे काय आहे, तो त्या मायक्रोसॉफ्ट चिप सारखा आहे. मायक्रोसॉफ्ट चिपला इंग्लिश कळतं का, असेंब्ली कळते का? नाही. त्याला काय कळतं? मशीन लँग्वेज अँड झिरोज. तसं तो विद्यार्थी म्हणजे त्याला फक्त मराठी कळतं, विद्यार्थ्याला मराठी कळतं, विद्यार्थ्याला इंग्रजी कळत नाही. कळत नाही म्हणजे काय? विद्यार्थ्याला इंग्रजी कळत नाही. आता मग हे कसं चाललंय? म्हणजे इंग्रजी कळत नाही हे धाडस लिहिलं, इंग्रजीमध्ये उत्तम मार्क पडले आहेत त्याला इंग्रजीमध्ये उत्तम मार्क पडलेले आहेत, म्हणजे त्याला इंग्रजी भाषा म्हणून कळलेला आहे, पण इंग्रजीमध्ये दुसरे विषय शिकवतात त्याला कळत नाही. मग समजा म्हणजे आपण असं केलं की भारतामध्ये चाललेल्या इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचं एक मॉडेल तयार करा. आता याच्यामध्ये आउटकम बेस्ड एज्युकेशन मध्ये बरेच काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी आहे. तर तसं एक अंडरस्टँडिंग, आता रुब्रिक्स एक आहे, ब्लूम्स टॅक्सॉनॉमी एक आहे, म्हणजे जसं सीटीपीटी म्हणतो मी, तसे काही वेगवेगळे शब्द हे शब्द भांडारामध्ये. आता मनुष्याचं शब्द भांडार जे आहे त्याचा साईज व्हेरिएबल आहे आणि त्यातून एंट्री डिलीट करता येत नाही. एंट्री ती अस्पष्ट होत बाजूत जाते, इझी रिट्रीव्हल होत नाही स्पेसिफिक बंबारमेंट केल्याशिवाय. तर तशी एक नवीन टॅक्सॉनॉमी किंवा नवीन एक संकल्पना येईल की अंडरस्टँडिंग मॉडेल ऑफ इंग्लिश मीडियम टेक्निकल एज्युकेशन इन इंडिया. तर त्या मॉडेलमध्ये सगळ्यात पहिलं काय काय कुठलं युनिट लागेल? इंडिव्हिज्युअल, लर्नर, टीचर. तो टीचर थेट परदेशातला, आता ज्ञान कोर्स देतील परदेशी शिक्षक अपेक्षित आहे. तर तो लर्नर जो आहे तो आपल्या साध्या मराठी माध्यमातून शिकलेला आहे. असं आता इंग्रजी माध्यमात शिकला असता तरी काही फरक पडणार नाहीये. तर तसा लर्नर घेऊ आपण आणि इंग्लिश माध्यमाचा शिक्षक. मग काय त्यामध्ये काय लागतं मध्ये? नाही, तो जो खरो तो मराठी सांगणार, मी आता सांगतोय तर तो मराठी सांगणार नाही. तो त्या पद्धतीने अगदी तो काही असा खूपच हाय फाय, पण त्याला मराठी कळत नाही. ज्याला मराठी कळत नाही असा शिक्षक आणि ज्याला इंग्लिश कळत नाही असा विद्यार्थी. आता नवीन ट्रान्सलेटर आले म्हणून तो आपण असं बोलू. आता आपण संस्कृत बघित असलं की हे टाकता येईल, पण ते आपण आता फॉर टाइम बिंग जे आपण हे मॉडेल म्हणून करतोय, तर एक 5 वर्षापूर्वीची किती वर्ष ज्यावेळी सगळे टूल्स अवेलेबल नव्हते. मग टूल्स अवेलेबल नसतात कसं करायचं शिक्षण? म्हणजे भारतीय विद्यार्थ्याचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण कसं घडतं याचं जर आपल्याला एक अंडरस्टँडिंग मॉडेल डेव्हलप करायचं असेल तर त्यामधला फंडामेंटल कंपोनंट कुठला आहे? एक पार्ट हे आता तुम्ही जे ट्रान्सलेट सांगितलं आपण आता बाजूला ठेवू, एक ट्रान्सलेटरचे टूल बाजूला ठेवतो मी, तसा शिकतो. ऐकत राहतो.
ऑब्झर्वेशन त्यातनं काही फार करणार नाही, म्हणजे तो डिक्शनरी हा, तर तो नाहीये, तो नाही. तर लर्नरला लिसनिंग एक आहे, लिसनिंग. मग आता बऱ्याचदा असं आपण हे करू की, आणि हे काही ह्या माध्यमात बऱ्याचदा आपण असं बघितलं असेल की लोक कीर्तनाला जातात, लोक कीर्तनाला जातात, सगळे कीर्तन ऐकतात, श्रवण भक्ती करतात. तर काही कळतं का होतं ना, कळतं. तर लिसनिंग आणि कॉग्निशन, लिसनिंग आणि कॉग्निशन यामध्ये कॉग्निशन हे इनर लेवलला आहे, त्याचा आउटर पेरिफेरी लिसनिंग. तर आता जे मी ऐकतो, म्हणजे इंग्रजी ही, समजा मी आता कीर्तनाचं कळण्याची कारण वेगळी आहे, पण आता जे मी मराठी बोलतोय ते प्रत्येकाला कळते, पटेल नाही पटेल वेगळा वाटतं, पण प्रत्येकाला कळते तरी, पण त्यामध्ये कुठली अडचण येत नाही. म्हणजे मी बोलल्यानंतर ऐकणे आणि कॉग्निशन, त्याचा जो कोर आहे, कॉग्निटिव्ह सर्कल आणि लिसनिंग. तर ऐकणे आणि कॉग्निशन यामध्ये आता सध्या जवळपास लॉसलेस हाय कॅपॅसिटी शॉर्टकट किंवा ज्याला आपण हॉटलाईन, म्हणजे मी जे बोलतो ते तात्काळ प्रत्येकाला कळतं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडसर येत नाही. हे इंग्लिशच्या बाबतीत होत नाही. काय मग त्यामध्ये काय येतं ते, मग कसं, पण काहीच कळत असं होतं का? तसंही होत नाही. मग काय होतं? रिपीट आता व्हॉट शी सेड. तर आज आता बऱ्याच जणांना माहित नसेल, तर दुपारी 2:20 ऑल इंडिया रेडिओवर स्लो स्पीड इंग्लिश बुलेटिन नावाची एक 20 मिनिटाचं बातमीपत्र असायचं. 2 वाजता इंग्लिश बुलेटिन, 2:10 हिंदी बुलेटिन, आणि 2:20 जे 2 ते 2:10 इंग्लिश होतं तेच स्लो स्पीडनं वाचायचे 20 मिनिटं. म्हणजे मग बऱ्याचदा उपयोग कसा करायचा, 2चं ऐकायचं इंग्लिश, 2:10 हिंदी ऐकायचं, म्हणजे ते हिंदी ऐकल्यामुळे माझा बॅकग्राऊंड तयार झालेला आहे, आणि मग 2:20 इंग्लिश ऐकायचं की जे मग कळेल. तर होतं काय त्यामध्ये, तर लिसनिंग आणि कॉग्निशन त्यामध्ये हे आता मायक्रो प्रोसेसर आणि असेंब्ली लँग्वेज सारखं आहे. मायक्रो प्रोसेसरला असेंब्ली लँग्वेज कळत नाही, त्याला मशीन लँग्वेज लागते. मग असेंब्ली लँग्वेज आणि मशीन लँग्वेज मध्ये कन्व्हर्टर असेंब्लर लागतो. तर जसं मी ट्रान्सलेशन सांगितलं तसं माझ्या मते भारतामध्ये इंग्रजी ऐकल्यानंतर त्याचं आता जे ट्रान्सलेटर टूल्स आहेत, परंतु जगात मानवी मेंदूची क्षमता ही कुठल्याही प्रकारचं टूल त्याच्यामध्ये एम्बेड करण्याची आहे. तर लिसनिंग नंतर एक प्रकारचं लिसनिंगचं जे लार्जर सर्कल आहे त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह सर्कल आहे, तर त्यामधला जो एरिया आहे ती रिंग आहे, सर्क्युलर रिंग, त्या रिंग मध्ये ट्रान्सलेटर ऑटोमॅटिकली ऑपरेट होतो.
म्हणजे बऱ्याचदा भारतीय विद्यार्थ्याची लर्नरची अदर दॅन मदर टंग लर्नॅबिलिटीज निग्लिजिबल आहे. म्हणजे मी ऐकल्यानंतर ते मराठीत करतो आणि मग मला ते कळतं आणि बोलायला सांगितलं त्याच्यापेक्षा विपरीत परिस्थिती आहे. बोलताना 4 प्रकारच्या पातळीवर त्याचं संश्लेषण. लिसनिंग हे अनालिसिस आहे, विश्लेषण, आणि बोलणे हे सिंथेसिस आहे, संश्लेषण. तर बोलण्यामध्ये तर पराग, पश्चंती, मध्यमा, वैखरी या 4 पातळीवर मला विचार पुरवणे, त्यानंतर त्या विचाराचं प्री प्रोसेसिंग, त्यानंतर त्याचं पराग, पश्चंती, मध्यमा शब्द स्वरूपामध्ये मनामध्ये शब्दाचा संच तयार होणं, आणि वैखरीमध्ये जो संच तयार झाला तो प्रत्यक्ष जिभेवर येणं. तर त्यातलं पराग पातळीवर इंग्लिश मध्येच विचार होतात असे राधाकृष्ण सारखे बृहस्पती भारतामध्ये जवळजवळ नाहीच आहे. मग काय करतो आपण? मराठीत विचार करणार, काय बोलायचंय मला मराठीत घेणार, मग त्याचं पुन्हा ह्या पराग, पश्चंती, मध्यमा, वैखरी पातळीवर ट्रान्सलेट टू इथं लिसनिंग आणि कॉग्निशनच्या मध्ये ट्रान्सलेट टू इथं पराग, पश्चंती आणि मध्यमा याच्यामध्ये ट्रान्सलेट टू, आणि मग मी ते बोलणार. त्यामुळं जी शिक्षणामध्ये मूलभूत क्रिएटिव्हिटी आहे ती प्रचंड प्रमाणात हॅम्पर होते. आणि बऱ्याचदा जे हे आहे तर आपण जपान आहे, चीन आहे, जवळ ते त्यांना ग्लोबलायझेशन कुठल्याही प्रकारचं येत नाही. तर भारतामध्ये दुर्दैवाने काय झालेलं आहे की आज आपण क्रॉस एनरोलमेंट रेशो बघितला तर तो खूप पुअर आहे. 26 आता कसा होता 28 आहे. तर शिक्षणापासून वंचित राहिलेला मोठा समूह आहे. त्यामुळं ते आव्हान फार मोठं आहे आणि त्या आव्हानाशी कनेक्टेड अशी की म्हणजे जेव्हा इंग्रजी भाषेतून शिक्षण नको, पूर्वी इंग्रजांनी जेव्हा इथं कन्व्हेन्शनल प्रायमरी हायस्कूल एज्युकेशन आणलं तर आपल्याला काही जणांना व्हर्नाक्युलर फायनल ही आता आपल्या पालकांना माहित असेल तर त्यांना व्हर्नाक्युलर फायनल नावाची परीक्षा होती. म्हणजे त्यात काय होतं की 7वी नंतर काही जण इंग्रजी माध्यमात शिकायचे, ते माध्यमात पण आहे, इंग्रजी विषय त्यांना असायचे 1, 2, 3, आणि काही जण अजिबात नसायचे. मग त्याला ते व्हर्नाक्युलर फायनल म्हणायचे. तर मग आता इंग्रजी शिकू नका म्हणलं तर ग्लोबलायझेशन पासून वेगळं करायचं, त्यामध्ये काही थीम आहे का? अशा एका ह्याच्यामुळे फोबियामुळं सुद्धा अनावश्यकरित्या इंग्रजीचा मारा झाल्यामुळं इंग्रजी माध्यम आता शिक्षण प्रणालीविषयी इतकं बोलण्यासारखं आहे की आपल्यापैकी काही बऱ्याच जण माहीत असेल, पण अगदी सखोल खूप कमी जण माहीत असेल तर आपल्यापैकी कोणाची मुलं मुली वगैरे कृष्णमूर्ती स्कूलला आहेत का? कृष्णमूर्ती स्कूल ते माहिती आहे कोणाला? तर बेंगलोरमध्ये कृष्णमूर्ती स्कूल आहे. त्याची पहिलीपासून फी जी आहे ती साधारणतः 8 ते 9 रुपये पहिली. तसंच एक राजगुरुनगर मध्ये आहे, आता आपल्या पुण्याजवळ राजगुरुनगर. तर आता त्याने म्हणजे आता ते परत त्याचे जसे मी आता त्यातले काही थीम सांगितल्या त्याही आपल्या या विषयाशी खूप संबंधित आहे. त्याची टीका करायची तसे त्याचे अतिशय प्रोफाउंड सपोर्टर्स देखील आहे. तर शाळेत सोडल्यानंतर मुलं रडतात, पहिली परिस्थिती. मग आता आपण काय म्हणतो, रडणारच, ती सवय झाली पाहिजे म्हणतो आपण, ते दुर्लक्ष करतो.
समजा असा सर्वे आता वर्गात आता आपण घेतला किंवा तुम्हाला वर्गात बसावं वाटतं का, तर बरेच जण म्हणते वाटत नाही. तसं आनंददायी शिक्षण हे आहे का, तर नाही. शिक्षण हा छळ वाटतो. मग आता तो छळ वाटतो, तो छळ सहन केला पाहिजे, त्यातनं मी मुलगा मोठा होतो. तसं पूर्वी रॅगिंग होतं, रॅगिंग झालंच पाहिजे. रॅगिंग झाल्याशिवाय त्याला जगामध्ये कसं वागायचं कळणार नाही. अगदीच तुम्ही त्याला सोपं केलं तर जगामध्ये तो जे खरोखरीच काही अडचणी म्हणजे तो तोंड देऊ शकणार नाही. हा एक स्कूल ऑफ थॉट आहे. तसाच हा स्कूल ऑफ थॉट आहे की शिक्षण म्हणजे हे जे सगळं आहे ना, आता हे हा जे सिलेबस हे सगळं सिस्टीम सेंट्रिक आहे. म्हणजे शिक्षणामध्ये काय शिकायचं हे स्वातंत्र्य जो शिकतो त्याला माहीतच आहे. म्हणजे ज्याला आपण याच्याशी ते येईल जवळ की पूर्वी हॉटेलला तुम्ही गेला जेवण करायचं, बाकी स्नॅक्स देऊ शकत, जेवण करायचं. जेवण म्हणजे काय, तर राईस पेट आणून देणार. ही राईस पेट 50 रुपये संपला विषय. मग जास्त वेगळं त्यातलेच आयटम काही जास्त मिळतील, पण तुम्हाला मी आता त्यात चॉईस आहे का, मी एखादा म्हणाल कीच पडणार नाही, मला भात नको तर भाताची पोळ, तसं काय म्हणणार. हे पहिला 50 रुपये आणि वेगळे आयटम मिळेल राईस पेट्स. त्याच्या वेळेला आपल्याला पंजाबीच्या मध्ये उद्या ऑर्डर म्हणजे पूर्वी हॉटेलमध्ये जो कस्टमर जायचा तिथं सिस्टीम सेंट्रिक, तिथं जो मेनू आहे तोच मिळेल. आता मी चॉईस करू शकतो. तसं ही लर्नर सेंट्रिक सिस्टीमच नाही. तर म्हणजे पूर्वी